या विश्वातील कोणतीही गोष्ट आपल्याला साध्य करायची जर असेल, मग ज्ञान असो, प्रेम असो, भक्ती असो किंवा जीवनातील विविध क्षेत्र असो, मग राजकीय असो किंवा आर्थिक असो, शैक्षणिक असो की सामाजिक असो, त्या क्षेत्राबद्दलचा भाव खूप महत्वाचा आहे. भाव विरहित जीवन ना आपली प्रगती करत, ना त्या क्षेत्राची प्रगती करण्यासाठीचा घटक आपल्याला मान्य करत. आणि अशा अवस्थेमध्ये आपलं भावविश्व या विश्वासाठी किती सामोरं जात आहे, विश्वातील प्रत्येक घटकाला आपलं भावविश्व किती प्रमाणात सामावून घेतं, हे अतिशय महत्वाचे घटक आहेत. आणि मग भावाशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. अध्यात्मामध्ये या भावाला श्रद्धा म्हटलं जातं. भक्ती, भाव, श्रद्धा यांच्यामध्ये सिमिलॅरिटी जरी असतील तरी भाव हा सगळ्या भक्तीचा गाभा आहे. सर्व प्रकारच्या ज्ञानाचा जो काही गाभा आहे, ज्ञान मार्गाने जाणं याच्यासाठीची पहिली पायरी जी आहे ती भाव आहे. त्या भावाशिवाय तुम्ही प्रवेशच करू शकत नाही, ती प्रवेशद्वार आहे. मग अध्यात्म असो की ज्ञान क्षेत्र असो किंवा आर्थिक क्षेत्र असो, पैसा कमवायचा जर असेल तर पैशाप्रती तुमचा भाव असावा लागतो. राजकारण करायचं जर असेल, जागतिक लेवलवर राजकीय कारकीर्द गाजवायची असेल, तर त्या राजकारणाविषयीचा तुमचा भाव, समाजकारणाविषयीचा तुमच्या अंतःकरणातला भाव तुम्हाला तितकं व्यापक कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. आणि मग भावयुक्त जीवन हे नवीन विश्व निर्माण करत असतं. त्या क्षेत्राला ते विशिष्ट प्रकारची ऊर्जा देऊन त्या क्षेत्राला ऊर्जितावस्थेकडे नेत असतं. याच्या उलट जे भावहीन जीवन आहे, या विश्वाला ते इतकं काही आव्हान देतं, अख्खं आयुष्य त्या विश्वाची प्रत्येक घटकाला आव्हान देण्यासाठी घालतं आणि परिणामी पदरात फक्त आव्हानच राहतं, स्वतःचं जीवन सुद्धा एक आव्हान बनून जातं. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, दोन उदाहरणं माऊली ज्ञानोबाराय देतात. एक बेडूक आणि दुसरं म्हणजे गोचिड. दोघंही महान व्यक्तींच्या महान तत्वांच्या सान्निध्यामध्ये आहेत, परंतु दोघांचाही भाव वेगळा आहे. का कमलकंद आणि दरदोरी, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, या दोनही ओव्या सांगतात त्या बेडकाच्या अंतकरणातला भाव तो परागकण कमलकंद घेण्याचा नसतो. परिणामी आयुष्यात फक्त चिखलच राहतो. आणि त्वचेच्या आड दूधही आहे आणि रक्तही आहे. दुधाप्रतीचा भाव नसल्यामुळे दूध प्राप्त होत नाही. त्याला ते अशुद्ध असणारं रक्तच पीत बसावं लागतं. शुद्ध दूध प्राशन करणारा नवीन गोवंश निर्माण करण्यासाठी, कृषीप्रधान देशासाठी जी अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी तो त्याचं जीवन संपूर्ण समर्पित करतो. आणि जो गोचिड आहे तो कधी येतो, कधी मरतो, कोणता कावळा त्याला टिचून मारू शकतो सांगता येत नाही. त्याचं अस्तित्व कुठं आहे कुठं नाही, कधी नष्ट होईल सांगता येत नाही. म्हणून या विश्वामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचा भाव असणार. आणि तुकोबारायांचा जो काही भाव आहे हा पांडुरंगाप्रती, त्याचं चिंतन करणाऱ्या भक्तांविषयी, त्या भगवंताच्या कथाविषयी तुकोबाराय सांगतात, आनंदे कीर्तन कथा करी घोष, आवडीचा रस प्रेम सुख. अगदी आनंदानं कथा आणि भगवंताच्या नामस्मरणाचा घोष आहे. तुकोबाराय रात्रंदिवस करताय. आणि तुकोबारायांच्या आवडीचा रस जो आहे तो प्राप्त होणार आहे त्या प्रेममय प्रेमस्वरूप परमात्म्याकडून, जे सर्व सुख प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देव, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेम सुख. शेवटी ते प्रेम सुख भावाशिवाय भक्तीशिवाय मिळत नाही. आणि मग असं भावयुक्त जीवन या काळाच्या जबड्यात सापडत नाही. काळ त्या भक्ताचं जीवन किंवा त्या भक्तांचा भावावर त्या काळाची सत्ता काळ गाजवू शकत नाही. त्याच्या अस्तित्वाला कुठला गालबोट लागणार नाही याची काळजी घेणारा तो भगवंत असतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्तिमुखे त्यांच्या नारायण. भगवंत स्वतःचे जे ऐश्वर आहे, संपत्ती, कीर्ती ती त्या
भक्ताला देत असतो. आणि अशा सर्व भक्तांचा जो काही समुदाय आहे यांचा संघ तुकोबाराय सांगतात की हा धरल्यामुळे मी या कळी काळाच्या जाबड्यातून कचाट्यातून सुटतोय. कारण माणूस कितीही तरबेज असू द्या, तो पाण्यात पोहू शकतो, दलदलीमध्ये नाही पोहू शकत. आणि काळ ही अशी दलदल येते तुम्हाला खेचण्यासाठी, तुम्हाला फसवण्यासाठी, त्याच्यासाठीची ती दलदल आहे. आणि दलदलीमध्ये तुम्ही जितकी हालचाल कराल तितका अधिकाधिक त्याच्यात अडकत जा. तुम्ही दलदलीमध्ये अडकत असताना तुम्हाला हात देणारे, तुम्हाला वाचवणारे पाहिजे की बघ्यांची गर्दी पाहिजे. मग तुकोबाराय सांगतात की ही दोन्ही मंडळी तुकोबारायांच्या जीवनामध्ये आहे. तुकोबाराय जरी दलदलीमध्ये असते किंवा तुकोबाराय काळाला दलदल मानतात, संपूर्ण जीवन हे काळानं व्यापलेलं आहे. जीवन जगत असताना 3 काळ आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काळ सारावा चिंतने. त्या भगवंताचं नामस्मरण अखंड करत तो काळ सारत 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 जातात. आणि शेवटी टपून सुद्धा बसलेला काळच आहे. काळ देहास आला खाऊ. आणि मृत्यूनंतरचा सुद्धा जो काही प्रवास आहे तोही काळाच्याच अधीन आहे. परंतु या संत मंडळींचं वेगळे. तुका म्हणे काळ आता न करू शके बळ. आणि हे काळावर, काळाचे हे काळ आम्ही विठोबाचे लाडीवा करू सत्ता सर्वांठाई. म्हणजे तुकोबारायांना हे सांगायचं आहे, आम्ही सामर्थ्यवान आहोत त्या भगवंतामुळं आणि या संतांमुळं. या दोघांच्याही सानिध्यामध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये आणि संतांच्या संघामध्ये, संतांच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे कळी काळ फक्त मात करू शकत नाही. अशा या 2च गोष्टी आहेत. तर इतरांना काळाने कधीच गिळंकृत केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतो ते मज या आवडे वैष्णवांचा संघ, तेथे नाही लाग कळी काळाचा. आता या ठिकाणी काळ आहे आणि दुसराही अर्थ आहे कळी काळ, कलियुगामध्ये. आता कलियुगाचं वर्णन न केलेलंच बरं. आम्ही कलियुगाचा अनुभव घेतोच. आता हा अनुभव घेण्यासाठी एक तर तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असले पाहिजे किंवा तुम्ही तितके सचेतन जागृत अवस्थेमध्ये पाहिजे. उघडा डोळ्यांनी बघा नीट. या अवस्थेमध्ये जर तुमचं जीवन जर असेल तर कली कळाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा व्यक्तीला जास्त प्रमाणात कली कळतो. जे आपलं असंच जीवन जगतात त्यांना कली काय आणि काळ काय. काळालाही जड झालेली माणसं असतात जीवनामध्ये. अशांच्या नादी काळे लागत नाही. आणि मग तुकोबाराय सांगतात की या काळावर स्वार होत असताना स्वल्प मंत्र वाचे बैसला असे निकाल. अतिशय साधासा मंत्र आहे आणि तितका तो हृदयामध्ये, तो मनामध्ये, वाचेमध्ये तो इतका सहज बसलेला आहे, इतका सरळ बसलेला आहे. त्याचा स्वभावच माझा देह झालेला आहे. रामकृष्ण सखा नारायण. रामकृष्ण नारायण भगवान परमात्मा तो सखा झालेला आहे. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाचा घास घेण्यासाठी सगळे समोर जे आहेत ते सख्य आहेत. आणि जो त्या सख्यांपासून वाचवणार आहे तो सखा आहे. मागे पुढे उभा आहे सांभाळत असा तो परमात्मा. एक आयुष्यामध्ये सखा पांडुरंग आहे, सखा भगवान श्रीकृष्ण आहे, सखा परमात्मा आहे. सख्यांनी कितीही लचके तोडण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो काळ स्वरूप परमात्मा, कालोस्मी असं स्वरूप सांगणारा मी काळ आहे, काळावर ज्याची सत्ता आहे असं तो परमात्मा. या विश्वावर नियंत्रण असणारा इतका जर सामर्थ्यवान तुमच्या जीवनात असेल, तुम्ही त्याच्या जीवनामध्ये जर असाल, तुम्ही त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग जर झालेला असाल तर तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. तो लागू न देण्याची योगक्षेम वहामेहम घालून या भार राहिलो निश्चिंत. ही तुकोबारायांचा लढा आहे. आणि हा लढा लढत असताना तुकोबाराय सांगतात की या लढ्यामध्ये जो सखा आहे, जो सोबती आहे, जो सोयरा आहे, आवडीचा आहे,
जो स्वीकारलेला आहे तो नारायण आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बाकीच्यांचं जीवन कसं आहे त्या जीवनाची चर्चा करायलाच नको. कारण की इतरांच्या जीवनाविषयी जर चर्चा जर केली तर तुकोबाराय सांगतात की वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वर्णन आहे. संत आणि भगवंत हे काळावर मात करणारे आहेत आणि इतर सगळे काळाच्या पिढीनं ग्रसित आहेत. रोगग्रस्त बाधित मन आहेत, बाधित विचार आहेत. आणि अशा बाधित विचारांच्या सानिध्यात जर जायचं असेल तर त्यांच्यासारखंच आपलं जीवन बनवून जाईल. म्हणून अशा या बाधित विचारांचं ग्रसित लोकांचं चिंतन काय करणार. जो सामर्थ्यवान आहे त्याचा थोरवा गायला पाहिजे. काळाबरोबर जे मलिन होत आहेत, सेकंदाला स्वतःच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह उभं राहत ते त्या अस्तित्वाबरोबर नष्ट होतात. एका वाऱ्याच्या झुळकेबरोबर त्यांचं सामर्थ्य वाहून जात आहे. आणि अशा लोकांविषयी मी त्यांची कीर्ती, त्यांचा गोडवा, त्यांचं वर्णन मी करावं. यांचं वर्णन करत असताना मला लाज वाटते, कारण त्यांचं जीवनच तसं आहे, लज्जास्पद जीवन आहे. मग याच्या विरहित जे जीवन आहे त्या भगवंताचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात उच्चारिता तुझे वाटे मजलाच, उपदेश का जाण नाही. आणि बाकी जीवनाचा जर विचार केला तर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे मन रंगले सेठ आहे, रंगून गेलं बाई अवघा रंग एक झाला, रंगी रंगला असला. अशा पद्धतीचं जे मन आहे ते त्याच्यात गुंतून गेलेलं आहे, रंगलेलं आहे, त्याच्या स्वरूपाला मिळालेलं आहे. आणि मग तुकोबाराय सांगते की माझे तुझ्या पायी पांडुरंगा, तुझी सेवा करण्यासाठी, तुझ्या प्रती समर्पणासाठी हे माझं मन. कारण की देह जर दिला तर मनाचं काय. तेव्हा मन जेव्हा त्या भगवंताच्या पायी त्याच्या चरणाची सेवा करायला असेल, काया वाचा मने झालो विष्णुदास, ते मन त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तन आपोआप त्या ठिकाणी जाणार आहे. रामकृष्ण.